हाय मायरा, हाय. कुठे चालली बाळा तू? आज मी केस कापायला काय हेअर कट करायला? दाखव केस केवढे तुझे, पाठी टर्न मार. ओ छान आहेत ग, पण का कापतेस? कंटाळा आला तुला? ॲक्च्युली वाढवायचे आहेत ना? हां, पण मम्मा पप्पा सांगतायत ना, हो की नाही? पण का सांगतायत बरं सांग? कारण केस खूप मोठे झाले ना, गरम आता हीट चालू होणार आहे ना, उन्हाळा. हां, आंबा खायचा आहे मायराला, मग गरमी होणार ना, हीट होणार आणि केसात घाम येतो स्कूलला जाताना, केस खूप घाण होतात आणि मायराला केस धुवायचा कंटाळा आहे. यस. सो आम्ही आता केस कापून येतोय आणि तुम्हाला दाखवतोय कसे कापणार आहेत आणि त्यानंतर मायरा भेटेल. चला. वाव, सुंदर आहे, मस्तच. चलो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मायराज वर्ल्ड. आज आम्ही आलो होतो हॉलिवूडमध्ये. युनिसेक्स सॅलून आहे हे आणि इथे मायराचा हेअर कट करण्यासाठी आम्ही आलो. खूप छान असं सॅलून आहे हे आणि प्रोफेशनल आहे आणि एकदम छान इथे हेअरस्टाईल होते. मेल फिमेल दोघांसाठी हे आहे, युनिसेक्स आहे. सो मायराला आम्ही इथे आणलं आणि इथे हेअर कट करायला आम्ही घेतलं मायरासाठी. आणि इथे छोटीशी एक मुलगी होती, तिथे लहान मुलांना असं छान असं म्हणजे पेंटिंग्स वगैरे करायला देतात वेटिंग असेल तर. काय झालं? कसला विचार करते? आमची मायरा थोडीशी नर्वस होती कारण यावेळेला जेंट्स तिचे हेअर कट करत होते. एक बॉय होता आणि ते हेअर कट करत होते. सो मायरा थोडीशी नर्वस होती कारण तिला सवय आहे लेडीजकडून हेअर कट करून घ्यायची. पण तिला मी सांगितलं की हे दादा खूप छान तुझा हेअर कट करणार आहेत, खूप सुंदर आणि व्यवस्थित खरंच त्यांनी केला, तुम्ही बघालच, एकदम सुंदर असं. आणि मायराशी खूप गप्पा मारत मारत ते हेअर कट करत होते. आणि हे पार्लर खूप छान आहे, खूप सुंदर आहे. इथे वेगवेगळे हेअरस्टाईल होतात, मेकअप्स होतात, ब्रायडल मेकअपपासून सायडर मेकअपपर्यंत सगळे मेकअप इथे केले जातात. पुन्हा हेअर स्पा आहे, पुन्हा कलर आहे, हेअर कलर, स्मूदनिंग, स्ट्रेटनिंगपासून सगळ्याच गोष्टी आहेत या पार्लरमध्ये. आणि खूप प्रोफेशनल आहे, चांगले प्रोडक्ट पण वापरतात हे लोक. आणि इथे म्हणजे जे ॲप्रन वगैरे दिलं होतं खूप छान होतं, हायजेनिक होतं एकदम सॅलून. व्यवस्थित सगळं व्यवस्थित ठेवलं होतं, कुठेच घाण वाटत नव्हती, इतकं स्वच्छ आणि सुंदर होतं. आणि छान अशी हलकी हलकी म्युझिक लावली होती, छान वाटत होतं ऐकायला पण. आणि मायरा एकदम खुश होती कारण मायराला आधी थोडीशी भीती वाटत होती की म्हणजे काय करतायत आणि जेंट्सकडून तिला म्हणजे करायची कधी सवय नाही. आम्ही मोस्टली लेडीज पार्लरमध्येच जातो, तिथे फक्त लेडीज असतात. सो मायराला आम्ही फर्स्ट टाईम ह्या सॅलूनमध्ये आणलं आणि खूप छान आहे हे. मी तुम्हाला सांगते, हे डोंबिवली वेस्टला आहे, स्टेशनपासून एकदम 5 मिनटावर आहे. खूप छान आहे सॅलून आणि इथली लोकही खूप छान आहेत, फ्रेंडली आहेत, बोलायलाही व्यवस्थित आहेत. सो मायराचा बघा हेअर आता आम्ही एवढे कट केलेत. ॲक्च्युली आम्हाला तिचं पूर्ण केस कटिंग करायचे होते, म्हणजे पूर्ण बॉय कट करायचा होता, पण ती तयार नव्हती. ॲक्च्युली तिला केसच कटिंग करायचं नव्हते, हेअर तिला तेवढेच ठेवायचे होते. तिला लाँग हेअर्स खूप आवडतात, पण अजून ती लहान आहे आणि हेअर्स थोडेसे तिचे म्हणजे थिकनेस नाही आहे, तिचं पातळ खूप आहेत हेअर्स. सो ती डेन्सिटी तिची खूप चांगली व्हावी म्हणून आम्ही हेअर कट केले. शिवाय त्याप्रमाणे थोडंसं म्हणजे आता उन्हाळा पण आलेला आहे, गरम भरपूर होतं. सो मग त्यासाठी आम्ही विचार केला की नाही, लहान आहे तोपर्यंत थोडेसे हेअर शॉर्टच राहू देत, आपण नंतर तिचे हेअर वाढवूया. सो आत्ता तिला अजून तितकं नाही, म्हणजे हे काही गोष्टी तिला जमत नाहीत करायला. सो मग जोपर्यंत तिला जमत नाही तोपर्यंत तरी हेअर शॉर्टच असावेत हा विचार करून आम्ही हेअर कट केलं.
आणि बेसिकली हे मी सांगायचं गोष्ट अशी की हे सॅलून आहे ना, इथे लहान मुलांचे पण उत्कृष्ट ट्रीट केली जाते. खूप छान असं मायराला खूप छान त्यांनी ट्रीट केलं. आणि ती घाबरत होती काय गोष्टीला कट करताना, भीती वाटत होती तिला कैची वगैरे हातात असल्यामुळे. पण ते लोक इतकं छान गप्पा मारत हेअर कट करत होते की तिला म्हणजे नाही काय वाटलं, छान वाटलं. शिवाय इथे कलर्सही करायला देत होते वेटिंग रूममध्ये. म्हणजे जर वेटिंग असेल तर थोडंसं लहान मुलांना काही पेंटिंग्स वगैरे करायला देतात. सो छान आहे हे सॅलून. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेनच की हे कुठे आहे, याचा ॲड्रेस मी तुम्हाला देईन. छान अशी मायरा क्यूट दिसते, एकदम छान हेअरकट झालेला आहे हिचा. ह्या दादांचं नाव आहे उमेश राऊत आहेत. या सॅलूनमध्ये जर आलात तर यांच्याकडून हेअरकट केलात तरी चालण्यासारखं आहे. यांचं नाव सांगा. खूप सुंदर त्यांनी हेअरकट केलेला मायराचा, छान. सो तुम्हाला मायराचा हा हेअरकट कसा वाटला आजचा ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि या सॅलूनला जर तुम्हाला तुमच्या मुलांना न्यायचं असेल तर नक्की जा, विजिट करा. खूप छान ट्रीट केलं जातं इथे. सो मायराचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा, कमेंट्स करा. आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे काय होईल, आमचे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. सो मायराचा बिफोर आणि आफ्टर मी फोटो शेअर करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय फ्रेंड्स, पुन्हा भेटू असेच मायराचे छान व्हिडिओज घेऊन.